खंबीरपणाने उभं राहा आणि बायकांनी खंबीरपणाने उभं राहावं म्हणून स्वतः जातीपातीचा, रूढींचा, परंपरांचा डोक्यावरती असलेला मुखवटा, पदर ती काढून घेते आणि तो डोक्यावरचा पदर खांद्यावरती घेऊन ती भरल्या बाजारात सगळ्या पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, खांद्यावरी. डोईचा पदर आला खांद्यावरी. तो पदर परंपरेचा होता, तो पदर बंधनांचा होता, तो पदर रूढींचा होता जो खांद्यावर आला. याचा अर्थ समाजामध्ये स्त्री पुरुष समानता निर्माण व्हावी आणि स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान अधिकार मिळावेत. यासाठीची नांदी कुठून सुरू झाली असेल तर ती सगळ्या महिला संतांनी सुरू केली. थोडंसं स्पष्ट सांगू का? सध्याच्या 21व्या शतकामध्ये आपण आलो तरी सुद्धा महिलांनी कीर्तन करावं की करू नये या प्रश्नावर प्रचंड मोठे वाद असताना माझ्यासारखी एक महिला या सन मराठीच्या व्यासपीठावर येऊन कीर्तनाला उभी राहते आणि तुमच्यासमोर ठामपणाने कीर्तन करू शकते ना. या सगळ्यासाठी सगळ्यात मोठं योगदान कोणाचं असेल तर या सगळ्या महिला संतांचं आहे. या सगळ्या महिला संतांनी आपल्या जीवाचं रान केलं. अहो, संत मुक्ताबाईनं 750 वर्षांपूर्वी जगाच्या कल्याणाची भाषा बोलणाऱ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांना संतत्वाची व्याख्या जेव्हा शिकवली ना, तेव्हा संताने कसं असावं, संताचं आचरण कसं असावं याच्यासाठीची नियमावली संत मुक्ताबाईंनी घालून दिली होती. नामदेवरायांना अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार नाही गेला असा थेट प्रश्न विचारण्याचं काम संत मुक्ताबाईंनी केलं होतं. नव्हे या संत मुक्ताबाईंनी काय केलं तर या संत मुक्ताबाईंनी 750 वर्षांपूर्वी संतत्वाची सगळ्यात पहिली व्याख्या केली. संतत्वाची सगळ्यात पहिली व्याख्या केली आणि संताने कसं असावं याचं आचरण घालून दिलं. पुढे सगळ्या महिला संतांनी ही परंपरा चालू ठेवली. ती बहिणाबाईंपर्यंत आली आणि आज आम्ही सगळ्या महिला कीर्तनासाठी उभ्या राहू शकलो. ह्या सगळ्या क्रांतीमागे महिला संतांचं योगदान आहे. म्हणून संत उद्धारक आहेत, कारण स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान अधिकार, समान दर्जा मिळवून देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते संतांनी केलंय. विठ्ठल 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 विठ्ठल. या संतांनी फक्त जातीतला भेद नाही संपवला महाराज, संतांनी धर्माधर्मातला भेद सुद्धा संपवला. कसा? अहो, या वारकरी संप्रदायामध्ये जेवढा मान, जे महत्वाचं स्थान विश्वमाऊली ज्ञानोबारायांपासून निळोबारायांपर्यंतच्या संत परंपरेला आहे किंवा नामदेवरायांपासून निळोबारायांपर्यंतच्या संत परंपरेला आहे, तेच स्थान, तोच मान संत कबीरांना आहे, संत शेख मोहम्मद बाबांना आहे. याचा अर्थ धर्म कुठला का असेना, जात कुठली का असेना, हिंदू मुस्लिम एकता आणि एकात्मता साधण्याचं आणि जवळीक साधण्याचं सगळ्यात मोठं व्यासपीठ कोणतं असेल ना तर तो वारकरी संप्रदाय. विठ्ठल 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 विठ्ठल. या संतांनी समाजातली गरीब श्रीमंतीची दरी संपवली. या सगळ्या संतांनी समाजाला प्रत्येक घटकाला अधिकार मिळवून दिला. सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. अहो, बाकीचं कशाला? सगळ्यांचाच उद्धार म्हणजे नेमका कोणाचा केला? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे, नारी, नर आदी करुणी वेश्याही. समाजात उद्धार कोणाचा केला तर वेश्येचा सुद्धा उद्धार करण्याची ताकद संत मांदियाळीमध्ये आहे. म्हणून या संतांच्या मार्गे उद्धार सगळ्यात लवकर होतो. माऊली ज्ञानोबाराय हे सांगतात, मनाने सांगणार नाही. ज्ञानोबाराय म्हणतात की ज्या वेश्येच्या जवळ शेवटच्या क्षणी कोणीच उरलं नाही ना,
त्या वेशेच्या जवळ कोणीतरी असावं म्हणून तिने जो पोपट पाळला होता, ज्याचं नाव तिने राघू ठेवलं होतं, त्या पोपटाला राघू 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 करत करत शेवटचा क्षण जवळ आला आणि शेवटच्या क्षणी अंतकाळी त्या पोपटाला राघू राघू म्हणता म्हणता तिचा शेवटचा श्वास घेतला गेला. तो श्वास घशामध्ये अडकला आणि पोपटाला राघू 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 म्हणता म्हणता चुकीने नकळत राघूचा राघव झाला. ज्ञानोबाराय म्हणतात, एका कवळासाठी गणिका बैसविली वैकुंठी. गणिकेला सुद्धा वैकुंठामध्ये नेऊन बसवण्याची ताकद कोणामध्ये असेल तर या संत मांदियाळीमध्ये आहे. कारण या संतांनी दाखवलेला मार्गच कोणता आहे तर तो उद्धाराचा मार्ग आहे. विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही म्हणाल की उद्धार केला, मान्य आहे, भाषेची अभिवृद्धी केली, स्त्रियांना अधिकार दिले, जातीपातीतला भेद नष्ट केला, धर्माधर्मातला भेद नष्ट केला, पण त्यासोबतच आपल्यासारख्या सामान्य जीवांसाठी काय केलं? आमच्यासाठी भाषा वगैरे हे सगळे विषय वैचारिक पातळीवर येतात. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये संतांनी आमच्यासाठी नेमकं काय केलं असेल तर या संतांनी जन्माला आलेल्या प्रत्येक जड जीवाला उद्धरलं. कसं? जगद्गुरु तुकोबारायांना त्रास देणारे मंबाजीबुवा गोसावी असू द्यात किंवा नाथबाबांना 100 वेळा आंघोळीला पाठवणारा यवन असू द्यात, या सगळ्या माणसांचा दुराचारी स्वभाव, त्यांची दुराचारी वृत्ती बाजूला सारून त्यांना सदाचारी बनवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती संतांमध्ये होती. म्हणून या दुराचारी माणसांना सुद्धा संतांनी काय केलं तर या दुराचारी माणसांना सुद्धा संतांनी सदाचारी बनवून त्यांचा उद्धार केला. एका विषयी स्त्रीला तुकोबारायांच्या जवळ पाठवलं गेलं, पण त्या विषयी स्त्रीमध्ये सुद्धा आपल्या मातेचं रूप बघून तिलाही जाई व तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हो किंवा परावीरा नारी रखुमाई समान असं म्हणणारे तुकोबाराय त्या स्त्रीमध्ये मातृत्व बघतात. नव्हे त्या स्त्रीमधलं सुद्धा मातृत्व जागं करण्याचं काम कोण करतात? जगद्गुरु तुकोबाराय करतात आणि तिच्यातली विषय वासना संपवतात. कारण काय असेल? कारण मुळात संतांचाच विषय नारायण झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. या संतांचा विषयच काय झालाय? नारायण झालाय. काम क्रोध बंदी खणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे स्वामी आम्ही झालो गोसावी. त्यांच्या दृष्टीने काम क्रोध या गोष्टी संपल्या, विषय संपला. मग काय उरलं तर केवळ निखळ संतत्व उरलं, जे संतत्व समाजाचा उद्धार करतं. तुम्हाला सांगू का, केवळ संवेदनशील असून चालत नाही हो, तर सत्वांचं, तत्वांचं आणि विचारांचं पाईक व्हावं लागतं. तेव्हा कुठे जगण्याचं पसायदान जन्माला येतं आणि जगाच्या कल्याणाच्या भाषा बोलल्या जातात. ही जगाच्या कल्याणाची भाषा संतांच्या मुखामध्ये आली. म्हणून या सगळ्या संतांनी दुराचार्यांचा उद्धार केला, विषयी लोकांचा उद्धार केला. नव्हे धन दौलत संपत्तीची प्रचंड आसक्ती, प्रचंड इच्छा